11 दिवसांच्या पाहुणचारानंतर राज्यभरात लाडक्या गणरायाला आज वाजत गाजत निरोप। ढोलताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये सुरुवात। लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। लालबागच्या राजावर गुलालाची आणि फुलांची उधळण, कमानीजवळ राजासमोर जोरदार आतषबाजी। मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील उत्साह, ढोलताशांच्या सलामीसह परळच्या राजाची मिरवणूक, खंडोबाच्या रूपातील बाप्पावर फुलांसह भंडाऱ्याची उधळण। मुंबईतल्या तेजुकायाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांची मोठी गर्दी, बाप्पावर चौकाचौकात पुष्पवृष्टी। मुंबईतल्या माटुंग्याचा आराध्य गणपतीची जल्लोषात मिरवणूक, श्रॉफ बिल्डिंग जवळ बाप्पावर पुष्पवृष्टी। गिरगावमध्ये गिरगावचा राजा ही मिरवणुकीसाठी मार्गस्थ, जल्लोषामध्ये मिरवणूक, ढोलताशांचा गजर, भक्तमंडळींची मोठी गर्दी। पुण्यातल्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी। पारंपरिक वाद्याच्या तालावर विसर्जन हा पुण्यातील गणपती विसर्जनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपती समोर रमणबाग पथकाचं ढोलवादन। पुण्यातील दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची पारंपरिक वाद्यावर मिरवणूक, बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत शंखनादाने मानवंदना। पुण्यातील भाऊ रंगारी गणपती समोर विसर्जन मिरवणुकीआधी शंखनाद, भगवत जॅकेट आणि भगव्या टोप्या घालून केशव शंख पथकाचा बाप्पांसमोर शंखनाद। पुण्यातल्या मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीवर बेलबाग चौकात गुलालाची उधळण, ढोलताशांचा गजर, बाप्पा मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह। नाशिकमध्ये गुलालवाडी व्यायामशाळा मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक, महिलांचं ढोल पथक, लहान मुलांचं लेझिम पथक मिरवणुकीचं आकर्षण। कोल्हापुरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत करवीर निवासिनी अंबाबाई अवतरली, कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीत तरुण मंडळाने साकारला अंबाबाईचा सजीव देखावा। नाशकातील विसर्जन मिरवणुकीत महिलांच्या शंखनाद पथकाने वेधलं लक्ष, पारंपरिक वाद्याच्या तालावर बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिकमध्ये गर्दी। अकोला शहरातील मानाचा गणपती समजला जाणाऱ्या बाराभाई गणपतीचे जयहिंद चौकात पूजन, ढोलताशांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक। पुण्यातील लक्ष्मी रस्ता आणि बेलबाग चौकात बाप्पाला निरोप देण्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या, सोशल मीडिया, सायबर क्राईम या थीमवर आधारित रांगोळ्यांमधून सामाजिक संदेशाचा प्रयत्न। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण, यंदा मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान, विसर्जन मिरवणुकीआधी मूर्ती मंडपातून बाहेर काढताना बाप्पांसमोर दक्षिण भारतीय वादकांचं वादन। बोरिवलीतनं उपनगरचा राजा मार्गस्थ, तब्बल 19 तासांच्या मिरवणुकीनंतर उपनगरच्या राजाचं रात्री 2 वाजता गोराईमध्ये होणार विसर्जन। तुळशीबाग परिसरातनं नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ, कोराडी तलावावर बाप्पांचं विसर्जन करणार। पुण्यामधल्या गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीत टिळकांच्या वेशात सहभागी झालेल्या चिमुकल्याने वेधलं लक्ष। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये बाप्पांचं विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकातल्या मुलींच्या माध्यमातून त्यांनी दिला स्वसंरक्षणाचा अनोखा संदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील गणपतीचं विसर्जन, फडणवीसांच्या हस्ते बाप्पांची आरती। कोल्हापुरातील पहिल्या मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम गणपती विसर्जनाकरता मार्गस्थ, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते बाप्पांची आरती। वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीत भावना गवळी यांच्याकडून ढोल वादन, यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी धरला ठेका। कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह, मिरजकर तिकटी इथे मधुरिमा राजेंनी महिलांसह धरला लेझिमवर ताल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंसह नेते मिरवणुकीमध्ये सहभागी, यावेळी ढोलताशांचा गजरात दानवे आणि खैरे यांचा ठेका। त्याचबरोबर कल्याण काळे खासदार हे
पुण्यामध्ये घरगुती बाप्पांना भावपूर्ण निरोप. घरगुती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी 2.5 वर्षीय चिमुकलीला अश्रू अनावर. लाडक्या बाप्पाला गावी पाठवू नका, चिमुकलीचा हट्ट. पाण्याखाली रांगोळीच्या सहाय्याने श्री गणेशाची प्रतिमा साकारून बाप्पाला दिला अनोखा निरोप. नाशिकच्या चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी पोर्ट्रेटवर साकारली अनोखी रांगोळी. सोलापुरात भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गणेश मूर्तींना विसर्जनांना सुरुवात. सोलापूर महापालिकेतर्फे 14 ठिकाणी विसर्जन व्यवस्था, 78 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र. मनमाडमध्ये गणपती विसर्जनाला सुरुवात. पारंपरिक संबळ वाद्य वाजवत बाप्पांना निरोप. नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी गणेश कुंडाची व्यवस्था. नाशिकच्या रामकुंड परिसरात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गर्दी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद. गोंदियामध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनासाठी आवाहन. नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद. जळगाव शहरातील घरगुती बाप्पांचं विसर्जन. मेहरून तलाव येथील गणेश घाटावर विसर्जनासाठी मोठी गर्दी. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी सज्ज. जुहू चौपाटीवर घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात. चौपाटीवर मोठा पोलीस बंदोबस्त. मुंबईमध्ये गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 20,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. मुंबई वाहतूक नियोजनासाठी परिवहन विभागाचे 2,500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात. मुंबईमध्ये आज समुद्राला रात्री 11:30 वाजता भरती. मोठ्या गणेश मूर्तींचं लवकर विसर्जन होण्याची शक्यता. नाशिक महापालिकेकडून शहरात 84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र. जवळपास 1,500 शाळकरी विद्यार्थ्यांकडून मूर्ती संकलन. मागील वर्षी 2,03,000 मूर्तींचं संकलन. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पांना निरोप. वारकरी मंडळाकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप. हिंगोलीमध्ये नवसाच्या चिंतामणी गणपतीचा मोदक घेण्यासाठी भाविकांची गर्दी. 1.5 लाख भाविक आज चिंतामणीचं दर्शन घेण्याची शक्यता. परभणीमध्ये भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप. शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावरील कृत्रिम तलावात गणेश विसर्जन. विसर्जनाआधी अनंत अंबानींनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं घेतलं दर्शन. यावेळी मंडळाकडून अनंत अंबानींचा शाल श्रीफळ देऊन सन्मान. अनंत चतुर्दशी निमित्ताने मध्य रेल्वेच्या 22 विशेष लोकल सीएसएमटी कल्याण मध्यरात्री 1 वाजता 40 मिनिटांनी सुटणार. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा. मुंबई ठाणे नवी मुंबईत गुरुवार मध्यरात्रीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी. विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.